या प्रकरणात आयोनची बाजू ही होती की CDR सगळ्यात महत्त्वाचे आहेत, कारण फोन कॉल्स झालेत आणि त्याच्यावरून खंडणीचं कॉन्व्हर्सेशन जर ते सीज केले असतील तर 9 तारखेला ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी दुपारी 3 ते 6 या दरम्यान तुमच्या क्लायंटने म्हणजेच आता आरोपी जे वाल्मिक खरडे यांचे त्यामध्ये फोन झाले. असं काही आयोगाने कोर्टासमोर सांगितलं नाही. त्या टायमिंगनुसार किंवा याच वेळेला तिचे फोन कॉल झाले असं कुठलाही युक्तिवाद न्यायालयासमोर झालेला नाही. CDRच्या अनुषंगानं त्यांना तपास करायचा आहे. कॉल झाले किंवा कसे याची त्यांना तपासणी करायची आहे. त्याच्यासाठी त्यांना कोठडीची आवश्यकता आहे असा विषय कोर्टासमोर. आपलं दुसरा एक महत्त्वाचा आहे सगळ्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता किंवा संपत्ती यांचं जे देशाबाहेर असू शकते किंवा कोणाच्या वेगळ्या नावात ट्रान्सफर केली का अशा पद्धतीचं या सगळ्यामध्ये भेटतं. मला आठवते कालही या सगळ्या प्रकरणात युक्तिवाद झाला होता. आजही त्याचे काही महत्त्वाचे उल्लेख झाले. तर या सगळ्या गोष्टी असताना मग तुम्ही नक्की 7 दिवसांच्या याला कस्टडीला कशा पद्धतीने विरोध केला? बेसिकली कस्टडीचीच आवश्यकता नव्हती हा स्टँड होता आमचा. मुळामध्ये ही 7 दिवसाची कस्टडी जी दिलेली आहे त्याची आवश्यकताच नव्हती. पण ऑलरेडी आम्ही 15 दिवस त्याच तपासी अधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये होतो. पुन्हा जरी वेगळा असेल तर तुम्ही त्याचा तपास करू शकत होतात. हा स्टँड होता. तुम्ही म्हणजे कालही मी डिफेन्स या सगळ्यात पाहिलं की तुमचं म्हणणे वारंवार तेच ग्राउंड्स देतात कस्टडी घेण्यासाठी. पण मग यातला जो मालमत्तेच्या संदर्भातला विषय असेल किंवा CDRचा विषय असेल आता याच्या आधीपेक्षा वेगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात त्याच्यावर तो खटला उभा राहू शकतो. सांगता येत नाही. मालमत्तेच्या संदर्भातला जो विषय आहे मालमत्ता कुणाची आहे कुठे आहे हे आता क्लिक त्याला आरोपीची आवश्यकता नाही. तुम्ही सेतू सुविधेवर जा, ई सुविधेवर जा, तुमचा 7/12 करतो, तुमचं सेल्डिंग करतो. त्यासाठी वेगळ्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता नाही. देशात भारतामधली प्रत्येकाची जी प्रॉपर्टी आहे ते एका क्लिकवर सगळ्याला समजू शकतो. न्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. कुठलाही प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केला नाही. आणखी या सगळ्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की संपत्तीचा हा तर मुद्दा आता क्लिअर झाला तुम्ही सांगितलं, पण एक आणखी आरोपी सापडायचा आहे किंवा यांचे समोरासमोर बसून होणारे इंट्रोगेशन्स असतील आणि त्याच्या तपासात ते असतील आणि एका स्पेसिफिक म्हणजे समजा आपण असं म्हणू की 11 तारखेची FIR खंडणीची ज्या तुमच्या क्लायंटचं नाव आहे तिचा 9 तारखेची असलेल्या लिंक या ज्या इंटरलिंक करायच्या त्याला बफरिंग टाईम लागतो आणि म्हणून ती कस्टडी गरजेची होती असं नाही. असं कुठलाही त्यांचा संदर्भ नाही किंवा तसा त्यांनी युक्तिवादही केलेला नाही. मुळामध्ये हा गुन्हा वेगळा आहे, हा गुन्हा वेगळा आहे. बेसिकली जे आमच्या पक्षकाराचं म्हणणं आहे न्यायालयासमोर त्याची जी भूमिका आहे की 638 2023 हा जो गुन्हा आहे वापर आणि गुन्हा टोटली डिफरंट. त्याचा आणि ह्याचा इंटरव्ह्यू कनेक्शन नाही किंवा तसं तपासात कुठं आलेलं नाही असं आमच्या पक्षकाराचं म्हणणं आहे. ही तुमची बाजू झाली, पण आयोगाला नाही आयोगाने असं आयोग काय म्हणतील आज बेसिकली ह्यांचं जे म्हणणं आहे न्यायालयासमोर ते बेसिकली तुम्हाला सांगतो. पण या म्हणजे कुणाचं मूळ हे त्या खंडणीच्या प्रकरणात आहेत अशा पद्धतीने असा कुठला युक्तिवाद सरकार पक्षाकडनं किंवा पोलिसांकडनं झालेला नाही. हिंदी छोटा हिंदीमध्ये फक्त